मला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र घ्यायचं नाही. जरांगेची का जबरदस्ती आहे का? म्हणून प्रमाणपत्र द्या. का बाबा, तो आमचा काय ठेका घेतलाय सगळ्यांचा? एका बाजूला ओबीसी देखील रस्त्यावरती उतरला पाहिजे, मराठी उतरले पाहिजेत, धनगर समाज उतरला पाहिजे, मुस्लिमांचा 5% आरक्षण ते मुस्लिमांनी उतरलं पाहिजे, आणि मग आपली राजकीय पोळी भाजून निघेल की काय, असं माझ्या मनात संशय येतो. एकाच वेळेला सरसकट सगळ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या. का बाबा, तो आमचा काय ठेका घेतलाय सगळ्यांचा? मी मराठा आहे, मला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र घ्यायचं नाही. जरांगेची का जबरदस्ती आहे का? मलाही वाटतंय की माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मला आरक्षण मिळालं पाहिजे, माझ्या बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही माझी देखील मनापासून भावना आहे. पण मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्याला हेतुपुरस्कर राजीनामा देण्यासाठी काय लोकांचं कटकारस्थान असेल तर त्याचा मी तीव्रपणे धिक्कार करतो आणि निषेध देखील होतो. तुम्ही निकष लावा आर्थिक गरिबीचे, मागासलेपणाचे. जो गरीब आहे तो मुस्लिम असू देत, तो हिंदू असू देत, तो ईसाई असू देत, तो बौद्ध असू देत, तो तेळी, माळी, साळी, कोळी, गवळी, मराठा कुठलाही समाज असू देत, ज्याचं पोट रिकाम आहे तिथं तुम्ही आरक्षण द्या आणि त्याला तुम्ही मदत करा. हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं. ते जर केलं असतं तर आज हे सगळे पुढारी नेते उठून इथं ही राजकीय भाषणे देऊन इथं समाजामध्ये एकमेकांच्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम झालं नसतं असं मला वाटतं. इथं यांना आवश्यक वाटतं संशय आहे. आणि म्हणून कोकणातला कुठलाही मराठा हा कुणबी म्हणून प्रमाणपत्र घेण्यास तयार निश्चितपणे नसेल याची ग्वाही तुम्हाला मी देतो. पोलिसांचं काम होतं त्या जरांगेचं जीव वाचवणं, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना मरू न देणं, त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं आणि त्यांना इलाज करणं, एवढंच ध्येय पोलिसांचं होतं. आंदोलन चिघळवणं हा पोलिसांचा विषय नव्हता. पण जरांगेचा जीव वाचवण्यासाठी गेले आणि त्यांच्यावर दगडफेक केली, पोलीस जखमी झाले, तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला. मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी हे कटकारस्थान. रामदास कदम यांचा हल्लाबोल. मराठा आरक्षणावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं आहे. मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना हेतुपुरस्पर राजीनामा देण्यासाठी काही लोकांचे हे कटकारस्थान असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनावर देखील रामदास कदम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. यावेळी त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली असल्याचं पाहायला मिळत आहे. रामदास कदम यांनी यावेळेस विरोधकांवर देखील सवाल उपस्थित केल्याचं म्हटलं जात आहे. कारण यावेळी बोलताना रामदास कदम यांनी म्हटलंय की एकाच वेळेला धनगर समाज, ओबीसी समाज, मराठा समाज रस्त्यावर कसा येतो याचा अर्थ आम्हाला कळत नाही असं नाही, मी त्याचा धिक्कार करतो. रामदास कदम काही लोकांचा मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्यासाठी हेतुपुरस्पर हे कटकारस्थान सुरू केल्याचं सांगितलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा मी धिक्कार करतो असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलेलं आहे. आंदोलनाचा दोन्ही बाजूने विचार व्हायला हवा. आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या आंदोलनाचा दोन्ही बाजूने विचार व्हायला हवा. या आंदोलनामध्ये पोलीस देखील जखमी झालेले आहेत. त्यांचं हे काम जरांगेंना वाचवणं होतं. आंदोलन चिघळवण्याचा त्यांचा हेतू नव्हता. पोलीस आंदोलन सोडवण्यासाठी गेले होते, त्यांना विरोध झाला म्हणून त्यांनी लाठीचार्ज केला. मी पोलिसांचं समर्थन करत नाही, पण या गोष्टींचा दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा असं रामदास कदम यांनी पुढं म्हटलेलं आहे. मला कुणबी प्रमाणपत्र नको आहे. रामदास कदम, मी देखील मराठा आहे, मलाही वाटतं माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, ही माझी देखील इच्छा आहे, पण मी कुणबी प्रमाणपत्र स्वीकारणार नाही असं थेट रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. यावर बोलताना त्यांना म्हटलं की जरांगेंनी ठेका घेतलाय का सगळ्यांचा, मला नकोय कुणबी प्रमाणपत्र. जरांगे यांनी स्पष्टपणे सांगायला हवं होतं की ओबीसी आणि मराठ्यांमध्ये कोणतेही मतभेद होता कामा नये. ओबीसींचं म्हणणं आहे की आमच्या आरक्षणाला हात न लावता त्यांना आरक्षण द्या.
सरकार म्हणतं आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. जे लोक आर्थिकदृष्ट्या खंबीर नाहीत त्यांना आरक्षण देण्याचं काम सरकार करत आहे. आणि असं देखील यावेळेस रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे. एकाच वेळी सगळेच कसे रस्त्यावर उतरतात, एकाच वेळी धनगर समाज, ओबीसी समाज आणि मराठा समाज रस्त्यावर कसा उतरतो याचा अर्थ आम्हालाही कळतो. आम्ही देखील 55 वर्ष राजकारण करतोय. त्यामुळे मांजर जळी डोळे मिटून दूध पित असलं तरी समजू नये इतरांना काही दिसत नसतं. आणि असं म्हणत रामदास कदम यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे.